जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आपण याच्या मागील मराठीच्या लेक्चरमध्ये वर्ण आणि त्याचे प्रकार उपप्रकार समजून घेतलेले होते. आता आपल्याला या प्रकरणात मित्रांनो जोडाक्षरे आणि त्याचबरोबर उच्चार स्थाने हे दोघं महत्वाचे टॉपिक आहेत. कारण आपण वर्ण शिकलोय, बरोबर की नाही? मग वर्णाचा उच्चार कसा होतो आणि वर्ण जोडले कसे जातात, साधले कसे जातात, ठीक आहे ना? या गोष्टी शिकायच्या आहेत. का शिकायच्या आहेत? कारण या दोघांवर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तुम्ही महाराष्ट्र शासनाची कोणती परीक्षा द्या, पोलीस द्या, वनरक्षक द्या, दारूबंदी पोलीस द्या किंवा इतर अजून कोणती, तलाठी, ग्रामसेवक, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, कोणती परीक्षा द्या तुम्ही महाराष्ट्र शासनाची, तुम्हाला वर्णानंतरचं जे प्रकरण आहे उच्चार स्थाने आणि वर्ण वर्ण साधने म्हणजे जोडणे, तर जोडाक्षरे हे दोन टॉपिक खूप महत्वाचे आहेत की यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आणि याचबरोबर जर तुम्हाला वर्ण समजलेले असतील तर उच्चार स्थाने आणि उच्चार स्थानाबरोबर जोडाक्षरे, जर ही तिघ प्रकरण, हे तिघ पॉईंट, हे तिघ टॉपिक क्लिअर असतील तर मित्रांनो पुढे तुम्हाला संधी नावाचे जे प्रकरण आहे खूप अवघड मानलं जातं त्याला, ते समजणार. ठीक आहे, अवघड त्याला मी शिकवल्यानंतर तरी तुम्हाला वाटत नाही, म्हणजे मला वाटत नाही की तुम्हाला अवघड वाटणार. ठीक आहे ना, कारण मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. पुस्तकी भाषेत तुम्हाला बिलकुल समजून देण्याचा प्रयत्न करणार नाही. मी एकदम सोप्या भाषेत, माझ्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, आणि असा प्रयत्न असणार की परीक्षेला ते तसेचे तसे विचारले जातात. ठीक आहे, म्हणून सांगायचा उद्देश एवढाच आहे की उच्चार स्थान हे जे प्रकरण आहे आणि जोडाक्षर हे जे प्रकरण आहे, आता मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे. हे दोघं प्रकरण तुम्ही क्लिअर करा, जेणेकरून तुम्हाला संधी समजेल. आणि वर्ण, उच्चार स्थाने, जोडाक्षर आणि संधी जर हे तुम्हाला समजलेलं असेल तर पुढचं पूर्ण मराठी व्याकरण तुमच्यासाठी सोपं असणार आहे. ठीक आहे, तर चला हे प्रकरण सुरुवात करू. पण मित्रांनो, या प्रकरणाला सुरुवात करण्याआधी वर्णामधला एक टॉपिक राहिलेला होता. तो कोणता? की परीक्षेला विचारले जातात जे वर्ण आहे, वर्णांचे जे दांडा असतो ना, वर्णांना दांडा, तर त्यावरचे प्रश्न विचारले गेलेले परीक्षेमध्ये. मग कोणता विचारला? तो पहिला असतो उभा उभा दांडा. उभा दांड्यामध्ये मग कोणता असणार? स्वतंत्र. ठीक आहे, स्वतंत्र उभा दांडा म्हणतात. मग स्वतंत्र उभा दांडा कोणाला म्हणायचं? तर इकडे बघ, आता जसा ग आहे, बरोबर आहे, या ग ला काय आहे? उभा दांडा आहे, पण तो स्वतंत्र आहे ना, लक्षात येतं की नाही? तो मोकळा आहे, म्हणून याला स्वतंत्र उभा दांडा म्हणायचं. लक्षात आहे? 2 नंबरला साधलेला किंवा जोडलेला म्हणून, साधलेला किंवा जोडलेला उभा दांडा. उभा दांडा. मग साधलेला किंवा जोडलेला कोणाला म्हणता येईल? तर बघ इकडे अ ला जोडलेला आहे, ख ला जोडलेला आहे, लक्षात येते की नाही? तर यांना साधलेला किंवा जोडलेला उभा दांडा म्हणायचं. मग उदाहरणार्थ अ, ख, लक्षात येते का? त्याच्या पुढे मित्रांनो मध्य उभा दांडा विचारला जातो. मध्य उभा दांडा, लक्षात येते का? मध्य उभा दांडा. मग मध्य उभा दांडा कोणाला म्हणणार? की मध्ये येतो, जसं की बघ इकडे क आहे, त्यानंतर मध्यानंतर क आहे, फ आहे, लक्षात आहे की नाही? तर यांना मध्य उभा दांडा म्हणायचंय. कोणतं? क, फ. त्यानंतर चौथा अर्धा उभा दांडा. काय? अर्धा उभा दांडा. हे लिहून घेशील. अर्धा उभा दांडा, लक्षात आहे का? अर्धा उभा दांडा. मग अर्धा उभा दांडा कोणाला म्हणणार? चळ बाळा चळ आहे, लक्षात आहे की नाही? ड डमरूचा ड आहे, तर यांना ढ ढगाचा ढ आहे. ठीक आहे, ड ढ ट हे सर्व अर्धे उभे दांडे आहेत. मग बघ ट ट ठ ड, लक्षात आहे की नाही? हे सर्व काय आहे? अर्धे उभे दांडे आहेत. तर यावर पण तुला प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये की खालीलपैकी मध्य उभा दांडा कोणता, अर्ध उभा दांडा कोणता? तर ही पण एक गोष्ट लक्षात ठेव. लक्षात आहे? आता चला आपण पुढे उच्चार स्थाने बघूया. तर उच्चार स्थान कोणाला म्हणायचं? वर्णांचा उच्चार मुख गुहेत ज्या भागाला लागून होतो त्याला वर्णाचे उच्चार स्थान म्हणतात. अगदी सोप्या भाषेत व्याख्या लिहून घे. ठीक आहे, उच्चार स्थान म्हणजे काय? वर्णांचा उच्चार मुख गुहेत ज्या भागाला लागून होतो त्या भागाला उच्चार स्थान असं म्हणतात. मग उच्चार स्थानात मी तुला बघ इथे एक एक्स्ट्रा कॉलम करून दिलेला आहे आणि इकडे स्वर आणि व्यंजन किंवा अक्षर पण वेगळे करून दिलेले, लक्षात आहे? आता ही जे अक्षर आहे यांची पाय मोडून लिहिली ते व्यंजन येऊन जातील. ठीक आहे ना, पाय नाही मोडली तर ते अक्षर राहणार. कारण व्यंजन मध्ये काय असतो? व्यंजन अधिक स्वर बरोबर काय होणार? अक्षर. आणि अक्षर वजा स्वर म्हणजेच काय होणार? व्यंजन. हे आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया. पहिलं उच्चार स्थाने बघू. मग पहिलं आहे वर्ण. मुख गुहेतील भाग. मुख गुहा म्हणजे काय? मुखातील आतील पोकळी. ठीक आहे ना, तर कोणत्या भागाला कंठाचा उच्चार कसा होणार? तर उच्चार स्थानही कोणतं असणार? कंठ. कंठ म्हणजे गळा, बरोबर की नाही? मग स्वर आणि इकडे व्यंजन किंवा अक्षर बघू आपण. तर कंठाचा उच्चार, कंठ्याची व्याख्या कशी करायची? ज्या वर्णांचा वर्ण असेल तर वर्ण, स्वर असेल तर स्वर, व्यंजन विचारलेलं असेल तर व्यंजन. परीक्षेमध्ये हे तिघ शब्द काय म्हणतायत तर तेवढं लक्षात ठेवशील. जर व्यंजन विचारलेलं असेल तर त्या ठिकाणी लक्षात देशील की समजा उदाहरण तर त्यांनी विचारलं तुला की खालीलपैकी कंठ्य
व्यंजन कोणता, काय कंठ्य व्यंजन. मग तुला ऑप्शन मध्ये क पण दिलेलं असेल आणि एक क ची पाय मोडून लिहिलेलं असेल. मग जर क दिलेला आहे त्यांनी, तर हा क अक्षर होऊन जाणार आहे. पाय मोडून जो लिहिलेला आहे, लगडी मारून जो लिहिलेला आहे, तो काय असणार तिथे व्यंजन असणार. तर ही गोष्ट महत्वाची असणार, या गोष्टी तू बघायची. कारण हा चार्ट तुम्हाला अगदी मी सोप्या पद्धतीने समजून दिलेला आहे. ठीक आहे ना. जे वर्णमाला बघतील त्यांच्या लक्षात लगेच येऊन जाणार आहे. क्रमनुसार मी तुला याची मांडणी करून दिलेली आहे. म्हणजे तुला समजायला सुद्धा अवघड जाणार नाही. पुस्तकात सर्व असं मागे पुढे करून दिलेलं मी तुला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. ठीक आहे ना. किशोर नंतर कोणता स्वर येतो वगैरे वगैरे, व्यंजने कोणते कसे असतात, तुला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. हे तू पाठ करून घे तू, आणि पाठ करायला पण काही जीवावर जाणार नाही. मी तो चार्ट एकदम क्लिअर करून दिलेला आहे. लक्षात येत आहे का. आता बघ मग सुरुवात करू आपण. तर उच्चार स्थाने एकूण पहिले 9 होते. आता एक नासिक्य वेगळा काढलेला आहे. नासिक म्हणजे नाक. ठीक आहे ना. तर कोणकोणते होते. पहिला होता कंठ्य, टाळू. त्यानंतर होता कंठ्य, कंठातून होत होता, टाळूमधून होता, जीभला लागून होत होता, दंताला लागून होत होता, ओष्ठ, दातला लागून होत होता आणि ओठाला लागून होत होते. हे 5 मुख्य होते. आणि त्यापासून मग कंठ तालावे, त्यानंतर कंठ्य ओष्ठ, दंत तालावे आणि दंत ओष्ठ, हे एकूण 9 होते. आणि मग त्यामध्ये नाक हे ऍड केलेलं आहे. लक्षात आहे. मग यांचे उच्चार स्थानाचे जे नाव आहेत, ठीक आहे ना. तर नाव काय, मग ज्याचा उच्चार कंठातून होतो तो कंठी असणार, ज्याचा उच्चार टाळूला लागून होतोय तो तालावे असणार, ज्याचा उच्चार जिभेला लागून होतोय तो मूर्धन्य असणार, ज्याचा उच्चार दाताला लागून होतोय तो दंती असणार, ज्याचा उच्चार ओठाला लागून होतोय तो ओष्ठी असणार, ज्याचा उच्चार कंठ्य आणि टाळू लागून होतोय तर तो कंठ्य तालावे असेल, ज्याचा उच्चार कंठी आणि ओष्ठला लागून होतोय तो कंठी ओष्ठ असणार, ज्याचा उच्चार दंत आणि टाळू लागून होतोय तो दंत तालावे असणार. लक्षात आहे. ज्याचा उच्चार दंत आणि ओठाला लागून होतोय तो दंत ओष्ठी असणार, आणि ज्याचा उच्चार नासिकेमधून होतोय, नाकातून होतोय, त्याला नासिक्य म्हणायचे. लक्षात आहे. आता बघूया आपण की कंठ्य कोणाला म्हणायचं. तर पहिले ज्या वर्णांचा उच्चार कंठाद्वारे होतो, ठीक आहे ना, त्यांना कंठ्य म्हणायचं. आता जर कंठ्य स्वर विचारलं तुला, तर मग बघ अ आ आहा, अ आ आहा, आता याचा उच्चार कंठातून होतोय, बरोबर की नाही. म्हणजे एक कंठ्य स्वर आहे. तर तुला वर्ण किंवा व्यंजन विचारलेले असतील किंवा अक्षर विचारलेले असतील, तर बघ लक्षात येशील की ज्या वर्णांचा किंवा ज्या व्यंजनाचा उच्चार कंठातून होत असतो त्यांना कंठ्य वर्ण किंवा व्यंजने म्हणतात. जसं क ख ग घ, पण इथून होतोय, हा याला ड नाही म्हणायचं. हा मी मागील लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. नंतर म्हणताना पण कंठातून होतो. तुला शिकताना याच पद्धतीने शिकावं लागेल. हसू नको तू. लक्षात येतं ना. कारण उच्चार स्थान हे जर तुला जमले तर मराठी जमणार, मराठी जमली, मराठीचे मार्क भेटले तरच तुझ्या अंगावर गुलाल असणार आहे. लक्षात येतं की नाही. म्हणून तुला असं शिकावं लागणार आहे. त्यानंतर दुसरं आहे टाळू. टाळू म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण चॉकलेट किंवा चिंच खातो की नाही चोखताना, बघ ही पोकळी असते ना, ही पोकळी त्याला टाळू म्हणतात. मग तालावे काय म्हणायचं. तालावे कोणाला म्हणायचं, ज्या स्वर किंवा व्यंजनाचा उच्चार होताना तालाव्याला लागून ते स्वर बाहेर पडतात त्यांना तालावे म्हणायचे सोप्या भाषेत. मग तालावे स्वर विचारलं तर बघ ई ई, आता तू रड, मला 1 रुपये पाहिजे, ई ई ई, तू रडतो ना, रडताना मग बघ आता ई ई ई ई करताना बघ तालावे, तालूला काय होतंय, झणझण्या येत आहेत, बरोबर की नाही, व्हायब्रेशन होतंय. म्हणजे तालावे स्वर आहे. कोणकोणते, ई ई, रस्वई आणि दीर्घ ई दोघं तालावे स्वर आहे. नंतर बघ च छ ज झ ज, काय च छ ज झ आणि ज, नंतर य श म्हणताना मग टाळूला झणझण्या लागताय. आता एक गोष्ट लक्षात ठेव, इथे तुला तालाव्यामध्ये पण च छ ज झ आणि ज दिसतंय, त्याचबरोबर इथे दंत तालाव्यामध्ये पण तुला च छ ज आणि झ दिसतंय. म्हणजे दंत तालावे असतील ना, त्याचा उच्चार कसा होणार बघ, चमच, जहाज. आता बघ जहाज म्हणताना काय करतंय, टाळू आणि दाताला लागून ते हवा बाहेर पडते, झगा झगा. मग मग काय, हे ताळू आणि दाताला लागून बाहेर पडते, झगा. मग तेच जर तुला त्यांनी तालावे विचारलं तर बघ चम्मच, चम्मच, छत्री, चिंच. लक्षात आहे का, चम्मच, छत्री, चिंच. मग याचा उच्चार बदलणार आहे, जे तालावे असणार तर तुला चम्मच, चिंच, छत्री, झगा. समजतं ना. म्हणजे ते तालाव्यामधून होतंय. आणि याचा कुठं होतोय, याचा कुठून होतोय, तर दंत तालावे मधून होतोय. लक्षात येत आहे की नाही. याचा कुठून होतोय, तर दंत तालाव्यामधून होतोय. बघ कसं, चम्मच, काय चम्मच, छत्री, जहाज. लक्षात आहे का नाही. मग तुला परीक्षेत जर याच्यावरनं प्रश्न दिलेला असेल तर हे तुला ओळखता येणं गरजेचं. मग त्यासाठी तुझा उच्चार क्लिअर पाहिजे. कसं, चम्मच की चम्मच, छत्री की छत्री, झगा की झगा. लक्षात येतं की नाही. झरणा की झोरणा. समजतंय ना. हे तुला समजणं गरजेचं. मग तुला उच्चार व्यवस्थित करता आला पाहिजे, कारण यावरच प्रश्न जास्त विचारले जातात आणि मुलं हेच चुकतात. लक्षात आहे. आता पुढे बघूया आपण जीभ. जीभ म्हणजे काय,
ज्या वर्णांचा उच्चार जिभेला लागून होतो त्याला जीभ किंवा मूर्धन्य म्हणतात. लक्षात येतंय? मूर्धन्य. मग कोणता एक स्वर आहे की जो जिभेला लागून होतो? रू. रू म्हणताना मग रू म्हणताना जीभ ही पिळली जाते थोडीशी. रू. लक्षात आहे? आणि वर्णाचा विचार केला तर मग बघ ट ठ. आता जिभेवर लोड होते बघ. ट ठ ड ढ आणि न बाणाचं न इथे ही लक्षात ठेवशील. न बाणाचं न. पुणे पाणी हा बरोबर. गणपती लक्षात आहे ना. गणेश हे सर्व काय ट ठ ड ढ न हे सर्व मूर्धन्य आहेत. कारण जिभेवर लोड येते बघ. र म्हणताना पण जिभेवर लोड येते. आपण र हा रला कंपित वर्ण म्हणत होतो हे पण पाहिलेलं आहे. श श श म्हणताना पण जिभेवर लोड येते. ळ बाळाचा ळ. ळ बाळाचा ळ. तर ते म्हणताना पण जिभेवर लोड येतोय. आता पुढचं बघूया आपण दात. मग त्याला दंते म्हणतात. ठीक आहे ना. मुखगोयातला भाग दात आहे आणि दाताला लागून जेव्हा बाहेर पडतो त्यांना दंते म्हणतात. ठीक आहे. तर दंते कोणता आहे? लक्ष दे इकडे. रू. रू कोणता आहे? रू. रू. आता बघ त थ द ध न. दंते म्हणजे काय? जीभ ही दाताला लागते आणि ज्या वर्णाचा उच्चार करताना जीभ ही दाताला लागणार किंवा स्वर हे दाताला घासून व्यंजने किंवा वर्ण हे दाताला घासून बाहेर पडतात त्यांना दंते म्हणायचं. ठीक आहे. मग बघ लू. लू म्हणताना बघ जीभ ही पुढे लागते. लू दाताला लागते ती. त थ द ध न नळाचा न. त थ द ध न. जीभ ही दाताला लागते. बरोबर नाही? जास्त वेळ उच्चारतो म्हणजे दात पडतील. बघ आता त थ द ध न. ल स ल स ल स. बरोबर की नाही? याला पण जीभ काय दाताला लागते. बरोबर की नाही? आता पुढे बघूया आपण ओष्ठ. ओठ. ज्या वर्णाचा उच्चार करताना ओष्ठ ओष्ठाला लागून हवा बाहेर पडत असते किंवा उच्चार बाहेर निघत असतो त्यांना ओष्ठ वर्ण म्हणायचं. मग आता ओष्ठ स्वर विचारले तुला तर ओष्ठ स्वर कोणते असणार? उ ऊ उ ऊ. बघ आता ऊ म्हणताना जरी ओठ एकमेकांना स्पर्श होत नाही परंतु हवा ही ओठाला लागूनच आहे. असं म्हणू शकतं असं म्हणू शकतो? नाही म्हणू शकत. हसू नको तू, शिकून घे. उ ऊ. आता बघ ओठाला लागून हवा बाहेर पडते ना. उ ऊ. नंतर हे उ ऊ काय झाले? स्वर ओष्ठ स्वर झाले. जर तुला ओष्ठ व्यंजन किंवा अक्षर विचारलेलं असेल तर मग प फ ब भ म. बघा प फ ब भ म. प फ ब भ म. ओठाला ओठ लागतं बघ. प फ ब भ म. लक्षात आहे? म्हणून यांना ओष्ठ म्हणायचंय. मित्रांनो आता हे 5 पर्यंत काय होते? कंठ, तालावे, मूर्धन्य, दंते, ओष्ठ हे सिंगल सिंगल होते. आता काही वर्ण किंवा काही स्वर असे आहेत की ज्याचा उच्चार होताना एकापेक्षा अधिक भागांचा वापर होतो. जसं कंठ अधिक टाळू मिळून काय होणार? कंठ अधिक टाळू मिळून कंठ तालावी होतोय. मग कंठ तालाव्यामध्ये 3 स्वर आहेत. ए ऐ ए. तर तुला मास्तर म्हणतो ना ए मूर्खा येडे रे. बरोबर नाही? मास्तर म्हणतो ना ए मूर्खा इकडे वैस. ऐ तिकडे काय करते रे? बरोबर नाही? मग कंठ आणि टाळूला लागून तो आवाज बाहेर निघतोय. लक्षात येतं का? कंठ आणि टाळूला लागून तो आवाज बाहेर निघतोय म्हणून यांना कंठ तालावे म्हणायचे. मग ए ऐ ए. ती म्हणते ना ऍक्च्युअली कधी इकडे मला टाइमच नाही तुला भेटायला कारण आमच्या घरी खूप काम असतं आता आणि आधी टाइम होता कधी जोपर्यंत तू चांगलं वाटत होतं तोपर्यंत. लक्ष दे. मग ए ऐ ए. या ठिकाणी हे कंठ तालव्य. त्यानंतर कंठ आणि ओष्ठ. काय? कंठ आणि ओष्ठ हे मिळून काय होणार? कंठी ओष्ठ होणार. मग कंठी ओष्ठ मध्ये 3 स्वर आहेत. कोणकोणते? ओ आऊ. आता बघ ओ ओ अ आ आणि आहा हे कंठी स्वर होते ना. मग ओ ओ पण हा ओ कसा होतोय? कंठ आणि टाळूला लागून काय? ओ कंठ आणि ओष्ठला लागून सॉरी ओ कंठ आणि ओष्ठला लागून बाहेर निघतोय बघ. ओ. आता कंठापासून सुरुवात होते ओ म्हणताना ओ. कारण याच्यामध्ये काय काय? ओ मध्ये अ अधिक. लक्ष दे. कंठामध्ये काय? ओ मध्ये काय? अ अधिक ऊ आहे ना. आता अ कोणता स्वर होता? कंठ्य. आणि ऊ कोणता स्वर होता बघ? ऊ कोणता होता? ओष्ठ्य होता ना. तर मग कंठ्य अधिक ओष्ठ्य स्वर दोघं एकत्र केलेले म्हणून हा काय असणार? कंठ्य ओष्ठ्य असणार. मग कंठ्य ओष्ठ्य स्वर कोणते? ओ औ अ ओ औ अ. मग कंठातून सुरुवात होते ओठाला घासून बाहेर निघतो. ओ औ अ ओ औ अ. या पद्धतीने हे म्हणायचं तुला पण असं. ठीक आहे ना. फक्त रात्री म्हणू नको नाही तर घरचे घराबाहेर काढतील. आता बघ लक्ष दे. पुढचा आहे दात आणि टाळूला लागून जो बाहेर निघतो. मग दात आणि टाळू लागून दंत तालावे. जसं मी बोललो दात आणि टाळू स्वर नाही त्यामध्ये पण व्यंजन किंवा अक्षर आहेत. कोणकोणते? बघ च छ ज आणि झ. च छ ज आणि झ. जसं छत्री, झगा, झरणा. ठीक आहे ना. जहाज. ठीक आहे ना. जयवंत. हे काय असणार आहे? हे काय असणार आहे? तर हे काय असणार आहे? दंत तालव्य. आता पुढे बघ दात आणि ओठाला लागून दंत्योष्ठ होतो. दंत्योष्ठ मध्ये फक्त काय? व काय? व किंवा बघ काही असं दाताला जीभ लावून बोलतात. तुला काही शिकलं जायचं होतं की नाही? ते बोलताना असं थोडंसं तुला वाटतं स्टाईल मारताय पण त्याची जीभ आणि उच्चारच तसे होत आहेत जीभेमुळे. ठीक आहे ना.
तर हे ओष्ठ आहे, लक्षात येत आहे का? त्यानंतर दंतेओष्ठ आलंय. त्यानंतर आता पुढे बघायचं आपल्याला नाक. काय बघायचं? नाक. मग नाकामधून नाकाला काय म्हणायचंय? नाकाचं स्थान काय? नासिक आहे. आणि मग तो एकच आहे, कोणता आहे? अम म्हणताना मग पूर्ण नासिकेमधून आवाज येतोय अम. तर मित्रांनो, हे आपण उच्चार स्थाने पाहिलेले. आता याच्या पुढे जोडाक्षरे बघायचं आपल्याला. आणि हे तुम्ही जोपर्यंत स्वतःहून उच्चार करत नाही तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही, म्हणून उच्चार याचा कंटिन्यू करत राहा. ठीक आहे. आता याच्या पुढे आपण जोडाक्षरे बघणार आहे. जोडाक्षरे खूप महत्वाचे आहे, लक्षात आहे. चला मित्रांनो, आता पुढे आपल्याला जोडाक्षर बघायचे. काय? जोडाक्षर. तर जोडाक्षरे जर तुम्हाला समजत नसतील तर तुम्हाला संधी जमणार नाही. पण जोडाक्षरे शिकण्याआधी तुम्हाला वर्ण आणि वर्णांचे उच्चार स्थान हे क्लिअर पाहिजे, लक्षात आहे. तर बघा आता जोडाक्षरे कोणाला म्हणायचं? तर जेव्हा एकापेक्षा जास्त वर्ण, ठीक आहे ना, एकापेक्षा जास्त वर्ण एकमेकांना साधले जातात, जोडले जातात, तर त्यापासून काय म्हणणार? जोडाक्षरे तयार होतात. उदाहरणार्थ एकापेक्षा जास्त वर्ण म्हणजेच काय? तर बघ, जोडाक्षर तयार होताना काय काय होणार? व्यंजन अधिक स्वर मिळून काय तयार होतो? जोडाक्षरे तयार होतो. लक्षात येते का? व्यंजन अधिक व्यंजन, काय? व्यंजन अधिक स्वर मिळून जोडाक्षरे तयार होतात. मग आता इथे बघ, एकापेक्षा जास्त वर्ण वापरला जातोय ना, लक्षात येते की नाही? जोडाक्षरामध्ये काय होतंय? मी जोडाक्षरची व्याख्या काय बोललो? एकापेक्षा जास्त वर्ण जेव्हा एकत्र साधले जातात किंवा जोडले जातात तर त्यांना काय म्हणायचंय? जोडाक्षरे. मग उदाहरणार्थ जोडाक्षरे म्हणताना इथे किंवा दोनपेक्षा अधिक म्हटलं तरी चालेल. मग काय ना, व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षरे तयार होणार आहे, लक्षात आहे. मग उदाहरणार्थ जर मी तुला इकडे एक जोडाक्षर दिलं, स्ट्र. काय? स्ट्र. तर बघ आता स्ट्र मध्ये काय? हा क्षय, बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवशील, जो व्यंजन आहे ना एकमेकांना जोडलेला असेल ना, तर त्यामध्ये जो पहिला व्यंजन असणार त्याच्यात स्वर नसतो. जो जोडला जातो ना, जो वेल्डिंग केला जातो ना, तर त्यामध्ये काय असणार? पहिल्या याला स्वर नसणार, दुसऱ्यामध्ये स्वर असतो. कारण इकडे बघ, आपण व्यंजन अधिक स्वर बघतोय जोडाक्षर मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवशील. बरेच विद्यार्थी याचा विग्रह करताना, याची फोड करताना काय करतात? ज्या ठिकाणी जोडाक्षर आहे, जोडाक्षरामध्ये जो व्यंजन दिसतोय आपल्याला आधीचा, त्यामध्ये पण ते काय करतात? स्वर टाकून देतात. म्हणजेच मग त्यांचा पर्याय चुकतो. लक्षात, त्यांचं उत्तर चुकतं. लक्षात द्या. आता स्ट्रचा विग्रह केला तर काय असणार? याच्या श अधिक ट अधिक र अधिक अ, लक्षात आहे. मग आता बघ, इथे व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर आलेले आहेत की नाही यामध्ये, म्हणजेच हा काय? जोडाक्षर आहे. आता तुला यावरचे प्रश्न काय विचारले जाणार, ठीक आहे ना? तर यामध्ये तुला काय काय विचारलं जातं ते लक्षात घेशील. तुला विचारलं तर एखादा शब्द दिलेला असणार आणि त्यात मूल ध्वनी किती? काय विचारतील? मूल ध्वनी किती? मूल ध्वनी कोणाला म्हणायचं? की त्या शब्दात जेवढे पण वर्ण आहेत, कारण तोंडावाटे निघणाऱ्या ध्वनीला आपण काय म्हणत असतो? वर्ण म्हणत असतो, बरोबर की नाही? मूल ध्वनी विचारलेले म्हणजे काय? त्यामध्ये सर्व वर्ण पाहिजे. सर्व, मग ते स्वर असतील, व्यंजन असतील, अनुनासिके असतील, लक्षात येते ना, संयुक्त व्यंजन असतील, सर्वांना धरून काय म्हणायचं? मूलध्वनी. लक्षात येते की नाही? मग ते सर्वांची संख्या जी काही असणार त्याला मूलध्वनी म्हणायचं. तुला विचारलं तर याच्यात प्रश्नामध्ये की शब्द दिलेला असणार आणि शब्दामध्ये विचारलं जातील, शब्दाचा विग्रह करायला लावतात आणि त्यात विचारतात व्यंजन किती. कधी कधी विग्रह दिलेला असतो त्यावरनं तुला शब्द जोडावा लागतं. असं किंवा विचारतात की खालीलपैकी एक विग्रह दिलेला आणि त्याचा योग्य जोडणारा शब्द कोणता आहे? मग तुला जर व्यंजन, स्वर, ठीक आहे ना, वर्ण, व्यंजन, स्वर हे माहित नाही तर तुला या गोष्टी सोडवताना अडचण येतात. मग प्रश्नामध्ये काय विचारणार? पहिले मूलध्वनी विचारणार, दुसरं काय विचारतात? व्यंजन विचारतात. मूलध्वनी म्हणजे काय? की जेवढे वर्ण असतील त्या शब्दामध्ये सर्व. व्यंजन म्हणजे काय? फक्त व्यंजन विचारतील. तुला व्यंजन माहित नसेल तर वर्णमाला मी शिकवलेलं ते व्हिडिओ जाऊन बघ, ठीक आहे. त्यानंतर व्यंजनानंतर विचारलं जातं स्वर किती, लक्षात आहे. व्यंजनानंतर विचारलं जातात स्वर किती, त्यानंतर विचारलं जातं तुला जोडाक्षर किती आहेत, ठीक आहे ना, जोडाक्षर किती आहेत. त्यानंतर तुला जर यांनी थोडासा अवघड केला तर त्यात विचारतील अनुनासिक किती आहे. काय? अनुनासिक. आता अनुनासिक कोणाला म्हणतात मी वर्णामध्ये क्लिअर केलेला तो व्हिडिओ बघा तुम्ही, नवीन असणार तर, ठीक आहे. अनुनासिक किती. अजून जर यांनी डीप मध्ये गेले तर मग तुला स्वरांचे प्रकारवर विचारू शकतात. लक्षात आहे की ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, ठीक आहे ना, यांचे नवीन बदल झालेले मी लेक्चर मध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर संयुक्त स्वर, ठीक आहे ना, इंग्रजी स्वर, असं डिटेलमध्ये जाऊ शकतात. जर त्यांनी व्यंजनात विचारले तर व्यंजनाचे 5 उपप्रकार पाहिलेले होते आपण, ठीक आहे ना. कठोर व्यंजन, नंतर अर्धस्वर, उष्मे, स्वतंत्र, महाप्राण यावर पण विचारू शकतात जर त्यांनी डिटेलमध्ये प्रश्न घेऊन गेले तर. लक्षात आहे ना. तर वरवरच तुला मूलध्वनी किती, व्यंजन किती, स्वर किती, जोडाक्षर किती, अनुनासिक किती हे विचारलं जातील. आता इथे अनुनासिक आलेलं म्हणून अनुनासिकाचा एक नियम लक्षात ठेव. अनुनासिक साठी इथे ना फक्त अधिक मध्ये अनुनासिक चिन्ह वापरायचं आणि खाली काय शिरोरेषा आहे.
लक्षात येत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी जोडाक्षर असेल तर जोडाक्षरामध्ये काय जे पहिलं असणार ना, पहिलं जसं अष्टाध्यायी, बरोबर का नाही, तर अष्टध्यायी अष्टध्यायी, तर या अष्टमध्ये काय आहे की हे जे ष्ट आहे ना, ष्ट, तर आपण याला जोडाक्षर म्हणायचं फक्त, या ष्टला काय म्हणशील, या ष्टला जोडाक्षर. म्हणजेच बघ की इथे काय व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर होणार. मग मी तुला बोललो की आधीचा जो व्यंजन असणार ना त्यामध्ये स्वर मिसळवायचा नाही. जर तू स्वर मिसळवशील, स्वर टाकशील, तर काय होणार की स्वर त्यातून पण बाहेर काढशील तर तुझं उत्तर चुकणार आहे. ठीक आहे ना. तर हे बघ, कारण व्यंजन व्यंजन का काय असतो व्यंजन, ते पण आता समजून घे तू. व्यंजन कोणाला म्हणायचंय, व्यंजन म्हणजेच काय असतो तर बघ, अक्षर वजा स्वर, म्हणजेच अक्षरातून ज्यावेळेस स्वर बाहेर काढला जातो त्यावेळेस व्यंजन तयार होतो. लक्षात आहे की नाही. आणि व्यंजनांना स्वरची गरज लागते तेव्हाच ते काय होणार, अक्षर होणार. समजतंय. आता हा श काय असणार इथे, अष्टमध्ये हा श काय आहे, श हा व्यंजन आहे, अधिक ट अधिक मग बघ, व्यंजन अधिक स्वर. लक्षात आलं का, व्यंजन अधिक स्वर, मग याला काय म्हणशील तू, जोड अक्षरे. समजतंय का. तर आता याच्यात साधण्यावरून प्रकार आहेत, तर त्यातच हा जोडाक्षर या 5व्या नंबरचा प्रकार होता. आता बघू, व्यंजन अधिक स्वर बरोबर काय असणार, अक्षर. व्यंजन अधिक स्वर बरोबर काय असणार, अक्षर. मग उदाहरणार्थ याचं बघ, एक उदाहरण देतो मी तुला. फ, आता हा फ व्यंजन लिहिताना आपण पाय मोडून लिहितो का, कारण त्यामध्ये स्वर नसतो, ते अधुरे असतात, बरोबर की नाही. फ, मग या फ मध्ये आता फ हा काय व्यंजन झालाय, अधिक मी यात एक स्वर मिसळला, समजून घे, दीर्घ ई टाकली मी, बरोबर का. मग काय होणार, बरोबर फी. लक्षात, विलांटी आणि उकार हे मी तुला मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले होते. जर तुझ्या लक्षात नसेल तर एकदा मी पुन्हा क्लिअर करून देतो. बघ इकडे रस्वई, दीर्घई, रस्वऊ, दीर्घऊ. तर यांना विलांटी नेमकी कोणती द्यायची, कोणती द्यायची, जी रस्वई ना तिला पहिली विलांटी दे. जसं की आता क व्यंजन आहे, अधिक मी रस्वई घेतली तर काय होणार, की होणार. ठीक आहे. नंतर दीर्घई साठी काय करशील, दुसरी विलांटी द्यायची. जसं की मी हा क अक्षर आहे, बरोबर आहे, क व्यंजन आहे, या क व्यंजनामध्ये मी दीर्घई मिसळला तर काय होणार, की होणार. समजतंय का. त्यानंतर उ, आता हा उ साठी काय करशील, पहिला उकार द्यायचा, बरोबर आहे. जसं की हा क व्यंजन आहे, क व्यंजनात मी रस्व ऍड केला तर काय होणार, कु पहिला असणार. ठीक आहे ना. कुमार, हो बरोबर, कुमारच. त्यानंतर उ साठी दुसरं स्वर, दीर्घ ऊ साठी दुसरा उकार दे, दीर्घ ऊ साठी दुसरा उकार. म्हणजे मग बघ इकडे क अधिक काय, क अधिक दीर्घ ऊ म्हणजेच काय होणार, कु होणार, दुसरा उकार द्यायचा. तर या पण गोष्टी लक्षात ठेव की रस्वला कोणता येणार आणि दीर्घला कोणता येणार, कारण जोडाक्षरामध्ये हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे ना. आता बघ मग दुसरं, तुला व्यंजन अक्षर लक्षात आलं का, अक्षर कोणाला म्हणशील, व्यंजन अधिक स्वर म्हणजेच काय असणार, व्यंजन अधिक स्वर म्हणजे अक्षर होणार. बघ फ व्यंजन आहे, अधिक दीर्घई घेतली आपण म्हणून फी तयार झाली. आणि ते कोणता नियम आहे, कसा होतो ते मी तुला इथे समजून सांगितलं. त्यानंतर स्वर अधिक स्वर काय होणार, संयुक्त स्वर होणार. म्हणजेच काय, दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. मग बघ आता इथे स्वर अधिक स्वर संयुक्त स्वर होणार. उदाहरणार्थ मी जर इथे घेतला आ अधिक, इकडे घेतला मी दीर्घ ई, तर काय होणार, आई होणार. काय, आई. आता बघ याच्या आ आणि ई मध्ये दोन स्वर आहेत, म्हणून त्यांना संयुक्त स्वर म्हणायचे. त्यानंतर व्यंजन अधिक व्यंजन, तर काय होणार, संयुक्त व्यंजन होणार. व्यंजन अधिक व्यंजन म्हणजेच काय होणार, संयुक्त व्यंजन होणार. उदाहरणार्थ क अधिक श, बरोबर की नाही, मग काय होणार, संयुक्त व्यंजन श होणार. आता या क्षचा ज्यावेळेस आपण पाय मोडू ना, तर त्यावेळेस तो अक्षर होऊन जाईल. लक्षात, सॉरी, पाय जो मोडलेला पाय त्याचा प्लास्टर काढला म्हणजेच तो काय होणार, अक्षर होणार. कसा कसा बघ इथे आपण काय बघतोय, संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन काय, संयुक्त व्यंजन म्हणजे काय, दोन व्यंजनांचे एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या व्यंजनांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात. मग संयुक्त व्यंजन असेल ना, तर व्यंजनामध्ये स्वर नसतो. मी तुला इथे सांगितलं बघ, व्यंजनामध्ये स्वर नसतो ना, म्हणजे अक्षरातून स्वर वजा केला जातो. लक्षात येत आहे. म्हणजेच मग यामध्ये पण स्वर नसणार आहे. जोडाक्षरामध्ये ही गोष्ट फार महत्वाची. जेव्हा हा अक्षर असेल तर अक्षर असताना याचा पाय मोडून लिहिला जात नाही, त्याचा प्लास्टर निघून जातो का, कारण त्यामध्ये स्वर टाकला जातो. मग उदाहरणार्थ बघ इकडे क अधिक श अधिक लक्षात येत आहे का. मग जो स्वर मिसळणार मग त्या पद्धतीने या नियमानुसार तो तयार होणार. लक्षात आहे का. मग क अधिक श अधिक म्हणजे हा अक्षर होऊन गेला. अक्षर झाल्यानंतर त्याचा पाय काढायचा. ठीक आहे. आता बघ व्यंजन अधिक तेच व्यंजन म्हणजे काय होणार, द्वित होणार. व्यंजन अधिक तेच व्यंजन, जसं की मी इथे लिहिलं ल अधिक ल. ठीक आहे ना. काय, ल अधिक ल, मग हे काय असणार, ते द्वित होणार. लक्षात आहे ल. नंतर व्यंजन अधिक स्वर, मग काय होणार, जोडाक्षर होणार. व्यंजन अधिक स्वर जोडाक्षर. जसं की उदाहरण घेतलं तर आपण अष्ट.
बरोबर की नाही? मग या ठिकाणी श आहे, शला स्वर नसतो, जो जोडला जाणार आहे त्याला आदल्या व्यंजनाला स्वर नसणार आणि दुसऱ्यामध्ये स्वर असतो, कारण व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर तयार होतं. आता जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धतीवरून दोन प्रकार पडतात. काय? जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धतीवरून दोन प्रकार पडतात. हे स्क्रीनशॉट घेऊन ओके. मित्रांनो, माईकचा प्रॉब्लेम येऊन गेला होता. ठीक आहे, आता पुढे आपण काही उदाहरणं घेऊन घेऊ. ठीक आहे ना? आता बघा, काही उदाहरणं घेऊ आणि त्यामध्ये मग जे परीक्षेला विचारलं होतं ना, की मूल ध्वनी किती, व्यंजन किती, जोडाक्षर किती, ठीक आहे. त्याचबरोबर त्यामध्ये स्वर किती, नंतर अनुनासिक किती, किंवा मग स्वरांच्या उपप्रकारावर गेले तर ते उपप्रकार विचारतील. ठीक आहे ना? या सर्व गोष्टी आता आपण बघून घेऊया. लक्षात येत आहे? तर बघा, आता पहिला शब्द मी तुम्हाला देतो इथे. पहिला शब्द मी तुम्हाला देतो इथे, परी. आधी आपण सोपे शब्द बघू आणि त्यानंतर अवघड बघू. पहिला शब्द आहे परी आणि प्रश्न आलेला आहे की खाली दिलेल्या शब्दात एकूण मूलध्वनी किती, किंवा विचारलं असेल खाली दिलेल्या शब्दात एकूण व्यंजन किती, किंवा खाली दिलेल्या शब्दात एकूण जोडाक्षरे किती, किंवा खाली दिलेल्या शब्दात एकूण अनुनासिक किती. तर असं काहीतरी तुला विचारलं जाणार आहे. तर मग परीचा विग्रह तुला करता आला पाहिजे. आता प हे काय अक्षर आहे ना, प हे काय अक्षर आहे, एक मी तुला डिटेल समजून देतोय. प हे काय अक्षर आहे. मग अक्षर कसा तयार होतो, अक्षर कसा तयार होणार, व्यंजन अधिक स्वर, बरोबर की नाही? व्यंजन अधिक स्वर म्हणजे प मध्ये काय असणार, प अधिक व्यंजन आहे, नंतर स्वर असणार अ, नंतर र आहे ना, बरोबर की म्हणून अधिक र. पण या र ला विलांटी कोणती आहे, या र ला विलांटी कोणती आहे, दुसरी, बरोबर की नाही? म्हणजे ही कोणती घेणार, दीर्घ. लक्षात येत आहे का? तर मग यामध्ये मूल ध्वनी किती झाले, 1 2 3 4. आता एक गोष्ट अजून लक्षात घे, जर तुला र एक ऑप्शन असा दिलेला त्यांनी की ज्यामध्ये र चा किंवा प चा पाय मोडलेला नाहीये, आणि एक ऑप्शन असा आहे की ज्या ठिकाणी त्याचा पाय मोडलेला आहे, तर नेहमी लक्षात ठेव, मी अनेकदा बोलतो की व्यंजनांना लगडी मारून लिहिली जाते. लक्षात येतं ना, व्यंजनांची लगडी मारून लिहिली जाते. तरी चुकू नको, सिली मिस्टेक म्हणतात, अशा मार्कांनी रिझल्ट जातो पोरांचा. म्हणून बघ, प अधिक अधिक र अधिक ई. मग याच्यात मूल ध्वनी विचारले तर किती आहे, मूल ध्वनी म्हणजे काय, मूल ध्वनी म्हणजे काय, ध्वनी, मूल ध्वनी म्हणजे काय, तर जेवढ्या काही त्या शब्दात ध्वनी असतील, ठीक आहे ना, सर्वांना मूल ध्वनी म्हणायचं. मग बघ, 1 2 3 4, जसं प अ र ई हे सर्व 4 ध्वनी होते ना, म्हणून यांना मूल ध्वनी म्हणतो आपण. तर बघ, 1 2 3 4. लक्षात येतंय का? मग यामध्ये मूल ध्वनी विचारलं तर काय, मूल ध्वनी विचारलं तर किती असणार, मूल ध्वनी 4. यामध्ये तुला व्यंजन विचारले, व्यंजन, तर बघ प आणि र हे एक व्यंजन आहे, बरोबर की नाही? व्यंजन विचारले तर व्यंजन किती, 2. तुला स्वर विचारले तर अ आणि दीर्घ ई, काय, अ आणि दीर्घ ई स्वर आहेत. लक्षात येतंय का? आणि तुला जोडाक्षर विचारलं यामध्ये, जोडाक्षर, तर जोडाक्षर किती आहे, इथे काही जोडलेलं आहे का, बिलकुल नाही. बघ, लक्षात घे, अक्षर आणि जोडाक्षर मध्ये फरक आहे. अक्षर म्हणजे काय असणार, व्यंजन अधिक स्वर, आणि जोडाक्षर म्हणजे काय असणार, व्यंजन अधिक व्यंजन, काय, जोडाक्षर म्हणजे काय असणार, व्यंजन अधिक, हे आपण बघितलंय, व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर. म्हणजे तू अक्षर इथे आता प मध्ये, री मध्ये ई टाकली, र मध्ये ई टाकली, म्हणजे तू त्यालाही जोडाक्षर म्हणशील, असं चुकू नको हा. बरोबर काय होतो, जोडाक्षर होतो. लक्षात येत आहे का? तर या ठिकाणी जोडाक्षर किती, मग 0 आहेत, एकही नाहीये. अनुनासिक आहे का यामध्ये, तर नाहीये. लक्षात येतं ना? तर हे लिहून घ्या स्पष्टीकरण. आणि आता दुसरा शब्द बघू आपण. आता बघ, दुसरा शब्द मी घेतो इथे, दंत. काय, दंत. मग तुला विचारलं की खालील शब्दात मूल ध्वनी किती, काय, खालील शब्दात मूल ध्वनी किती. मग द अधिक अ अधिक, हा अनुस्वार आहे ना, कारण अनुस्वार म्हणजे काय, पाठीमागून स्वार असलेला, बरोबर की नाही, पाठीमागून स्वार झालेला असतो. लक्षात आहे ना, अनुस्वार म्हणजे काय, पाठीमागून स्वार झालेला असतो. म्हणून आपल्याला द अ अधिक इकडे अनुस्वार चिन्ह घ्यावं लागणार आहे. अधिक त अधिक अ. याच्यात मूल ध्वनी किती आहे, तर याला मोजायचं का नाही, तर मोजायचं. बघ, 1 2 3 4 5. मूल ध्वनी किती याच्यात, मूल ध्वनी 5 आहेत. त्याच्यानंतर जोडाक्षर किती याच्यामध्ये, तर जोडाक्षर आहे का कुठे, नाहीये. लक्षात येते, जोडाक्षर 0 आहे. नंतर स्वर किती, स्वर, तर बघ 1 2, याच्यात स्वर किती आहेत, 2. लक्षात आहे की नाही? याच्यामध्ये व्यंजन किती आहे, तर 1 2, व्यंजन किती आहे, व्यंजन 2. हे लिहून घे. आता आपण थोडासा अजून हा झाला अनुस्वारवाला, ठीक आहे ना. आता विसर्गवाला एक शब्द बघू. लक्षात येत आहे का? हे लिहून घे. चल, आता विसर्गाचा एक शब्द बघू. बघ, आता लक्षात आहे, विसर्गाचा एक शब्द घेऊ आपण, दुःख, विसर्ग चिन्ह असलेला, दुःख. आता बघ, दुःख मध्ये काय होणार, मग दुःखात तुला विचारलं की मूल ध्वनी किती, तर दुःखात मूल ध्वनी खूप सारे असतात.
बरोबर की नाही? मग त्यामध्ये काही नकली पण असतात, काही फक्त देखावा करण्यासाठी पण आलेले असतात आणि मूल म्हणजे देखाव्यासाठी आता आणि "ए असं नाही रे, असं कर, ए असं नाही रे, असं." ते लोकांना देखाव्यासाठी आलेलं असतं. त्यांना दुःख-बिक्ख ओरिजिनल नसतं. ते दलिंदर असतात. लक्षात येते ना? त्यांना दुःख तुझ्या दुःखातून दुःख होत नाही. ते फक्त गाजावाजा करण्यासाठी किंवा आनंद लुटण्यासाठी आलेले असतात आणि थुंक लावून रडतात तुझ्यासमोर. मग तुला वाटतं की माझ्या संकटकालीन तो उभा होता. काही नाही, हे दलिंदर उभे राहत नाही. हे पिना मारायला येतात किंवा मजा घ्यायला येतात, ऐकून येतात. ऐकणार तुझं रडून आणि जगभर उडवणार हसून. म्हणून अशांपासून सावध राहायचं. ठीक आहे ना? ओके. मग दुःख. आता दुःखामध्ये मूलध्वनी किती आहेत? तर लक्षात आहे. दुःखामध्ये हद्द अधिक ऊ ना, पण ऊला उकार पहिला आहे म्हणजे रस्व ऊ. अधिक विसर्ग चिन्ह आहे. ठीक आहे. अधिक ख, अधिक हो, लक्षात येतंय. मग मूलध्वनी किती याच्यात? 5 आहेत. व्यंजन आहे का याच्यामध्ये? तर बघ 1, 2. ठीक आहे ना? व्यंजन किती? व्यंजन 5. व्यंजन 2. 1 आणि 1, 2. व्यंजन 2 आहे. मूलध्वनी किती आहेत? मूलध्वनी तर 5 आहेत. लक्षात आहे. त्यानंतर स्वर किती आहेत? स्वर तर हा उ आणि अ. स्वर किती? 2. नंतर जोडाक्षर आहे का याच्यामध्ये? तर नाहीये. लक्षात येतंय का? जोडाक्षर 0. आता एक प्रश्न, एक शब्द अजून घेऊ परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. जसं की राष्ट्रपती. ठीक आहे. काय? राष्ट्रपती. आता बघ, या ठिकाणी राष्ट्रपतीमध्ये स्ट्र आहे ना, स्ट्र म्हणजे हा एक जोडाक्षर दिसतोय आपल्याला, बरोबर की नाही? आता याचा विग्रह करायचा आपल्याला. विग्रह करताना सुरुवातीला काय रा मध्ये काय असणार? र अधिक आ. नंतर स्ट्र आलाय ना, स्ट्र. मग स्ट्र मध्ये काय असणार? हा जो पहिला व्यंजन आहे त्यामध्ये स्वर नसतो म्हणून त्याला क्षली अधिक ट अधिक र स्ट्र नंतर अ. ठीक आहे ना? त्यानंतर प काय? अधिक प अधिक अ अधिक ती मध्ये काय असणार मग? त अधिक विलांटी दुसरी म्हणजे दीर्घई. लक्षात आहे. आता तुला याच्यात विचारते मूलध्वनी किती? मूल मूलध्वनी किती? व्यंजन किती? स्वर किती? जोडाक्षर किती? जर त्याने डिटेलमध्ये अजून जोडाक्षर किती डिटेल विचारलं त्यांनी, तर मग स्वरांचे प्रकार वगैरे विचारू शकतात, अनुनासिक वगैरे विचारू शकतात, विसर्ग वगैरे विचारू शकतात. ठीक आहे ना? आता पुढे बघा, याच्यात मूलध्वनी किती? मोमोज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग मूलध्वनी किती आहेत? 10. व्यंजन किती आहेत? तर बघ, हा 1 आहे, 2. त्यानंतर व्यंजन लिहिताना लंगडी मारून लिहिशील ना. 1, 2, 3, 4, 5. बरोबर आहे. याच्यात व्यंजन किती आले? 5. बघ कोणकोणते? र, श, ट, र आणि प. हे 5 व्यंजन आहे. स्वर किती आले? मग मूलध्वनीमधून व्यंजन काढले तर बाकीचे काय आहेत? स्वर आहे ना बघ. आ, नंतर आ, अ, अ. बरोबर की? मग स्वर किती आहे? 4. सॉरी इथे आपण चुकलो रे. चुकलो का? 1 मिनिट हां. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग मूलध्वनी किती आहेत? 10. जोडाक्षर किती आहेत? सॉरी व्यंजन किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सॉरी इथे आपण चुकलो. व्यंजनामध्ये खाली त बघितला नाही मी. व्यंजन किती आहेत? 6 आहे. स्वर किती आहेत? तर बघ 1, 2, 3 आणि दीर्घई 4. लक्षात येतंय का? स्वर किती आहेत? 4 आहेत. आणि जोडाक्षर किती आहे? तर इथे बघ जोडाक्षर फक्त स्ट्र आहे. बरोबर की नाही? स्ट्र म्हणजे काय? जोडाक्षर स्ट्र आहे. तर जोडाक्षर किती आहे यामध्ये? तर 1 आहे. लक्षात येतंय का मित्रांनो? तर अशा पद्धतीने तुम्हाला जोडाक्षरे विचारल्या जातात परीक्षेमध्ये. मी काही शब्द देतोय त्याचं तुम्ही मला ना विग्रह कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे? इकडे मी काही तुम्हाला शब्द देतोय, त्या शब्दांचं तुम्ही मला विग्रह कमेंटमध्ये सांगशाल. म्हणजे मलाही समजेल की मी जे तुम्हाला शिकवलेलं ते लक्षात आलेलं आहे की नाही. याच्यावरचे नियम इम्पॉर्टंट होते म्हणून मी तुम्हाला नियम सर्व समजून दिलेले आहेत. बघा, पहिला अक्षर देतोय मी श्रीमान. श्रीमान. दुसरा देतोय मी कांतीलाल. तिसरा देतोय ध्वजारोहण. ध्वजारोहण. चौथा देतोय अष्टाध्यायी. अष्टाध्यायी. ठीक आहे. पाचवा देतोय मृगनयन. ठीक आहे. तर याच्यात अष्टाध्यायी हा शब्द कन्फर्म करून घ्या. एवढे शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भरती करणारे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा सरकारी नोकरीची तयारी करणारे कोणी मित्रमैत्रिणी असतील जे की स्टेट गव्हर्नमेंटसाठी तयारी करताय, तर त्यांना मराठी व्याकरण हा विषय, त्यांना पण आपल्या व्हिडिओ चॅनलची लिंक पाठवा. त्याचबरोबर मी तुम्हाला माझा एक मोबाईल नंबर देतोय. ठीक आहे.
9860162389. इंग्लिशवाले कोणी असतील तर त्यांच्यासाठी पण म्हणतो 9860162389. तर मित्रांनो, हा माझा मोबाईल नंबर आहे. मी तुम्हाला मोफत युट्यूब चॅनलवर लेक्चर घेत असतो आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, त्यामध्ये पण मी तुम्हाला मोफत मार्गदर्शन करत असतो. त्याच्यात ₹1 घेत नाही. तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला मला हायचा मेसेज टाका. मेसेजमध्ये तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करतायत, बस हे 4 गोष्टी टाका. मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये ऍड करून घेणार. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.